अकोल्यामध्ये सोयाबीन खरेदीचा शेवटचा दिवस असून जिल्ह्यामधील 1 लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी बाकी. हमी केंद्रांवरती ऑनलाईन नोंदणी करूनही अद्यापही खरेदी न झाल्यामुळे शेतकरी नाराज. पुणे शहरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड. येरवडा, कोंढवा आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाहनांची तोडफोड. अज्ञात इसमांकडून एकूण 20 ते 22 वाहनांची तोडफोड. 5 जणांना अटक. शिर्डीमधल्या दुहेरी हत्याकांडाच्या नंतर पोलीस ऍक्शन मोडवर. रस्त्यावरती भाविकांना अडवणारे एजंट आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांची धरपकड सुरू. पंढरपूरमध्ये चंद्रभागेवरील साबेर तंत्रज्ञानाचा प्रकल्प रखडल्यामुळे भाविकांना करावी लागते शेवाळयुक्त पाण्यामध्ये अंघोळ. भाविकांनी व्यक्त केली आहे नाराजी. भाविकांना सकाळी 6 वाजल्यापासून अयोध्येमधील श्रीरामाचं दर्शन घेता येणार. मंदिरामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता राम मंदिर ट्रस्टकडून निर्णय आणि आरतीच्या वेळेमध्ये सुद्धा बदल. भाविकांना आता दर्शनासाठी जास्तीचा वेळही मिळेल. यावर्षीचा परीक्षा पे चर्चाचा प्रोमो रिलीज. कार्यक्रमामध्ये सद्गुरू जग्गी वासुदेव, अभिनेत्री दीपिका पदुकोण, डायटिशियन रुजुता दिवेकर, अभिनेता विक्रांत मेस्सी, अभिनेत्री भूमी पेडणेकर हजेरी लावणार. कर्नाटकमधल्या एका सरकारी रुग्णालयामधल्या नर्सनं 7 वर्षीय मुलाच्या जखमेवरती टाक्यांच्या ऐवजी फेविक्विक लावलं. हा प्रकार उजेडात आल्याच्या नंतर नर्स निलंबित. पुढची चौकशी सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.